तुका वरी नये तुका पंढरीच्या वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वरी नये तुका पंढरीच्या पंढरीची नाही कोणा अभिमान पंढरीची नाही कोणा अभिमान पंढरीची नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका पाया पडे जन काय पाहिलं? पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका परीने तुका पंढरीची. हा पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. कारण तुकाराम महाराजांना त्याच्यामुळे पंढरपूर आवडत. कशामुळे की पंढरपूरच्या लोकांना अभिमान नाही. एवढंच जर असलं कोणी असलं एकमेका पाय पडतात. इतर ठिकाणी पाया पडत नाही. म्हणून पर चंद्रभागा का आवडते? तर चंद्रभागा का आवडते? तर चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळती रान. मग चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर अरे बाबा तुम्ही जरी भागीरथीला जरी स्नान केलं तरी तेवढं पुण्य नाही. पण असलं पांडुरंगाच्या त्या पायापाशी जी काही चंद्रभागा आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर म्हणून पहा ना नामदेवरायाला देव तीर्थयात्रेला जायचं नव्हतं पण ज्ञानेश्वर महाराजांनी नेलं होतं. कारण पांडुरंगाशिवाय त्यांना कोणतं देवत आवडत नव्हतं. काय पांडुरंग दैवतच माझा खरं म्हणायचे आणि चंद्रभागाच हे तीर्थ खरं आहे. चंद्रभागेलाच मी स्नान करणार. इथं अनेका ते देव म्हणता लाज वाटे माझ्या चित्ता. कोण म्हणायचं? नामदेवराय म्हणायचे अनेकाला जर देव म्हणलं तर मला लाज वाटते. खरंच लाज वाटे म्हणा तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलली सारखी. असं असणार नामदेव महाराजाला लाज वाटायची. तर तुकाराम महाराज म्हणतात चंद्रभागा त्याच्यामुळे आवडती मला. बरं चंद्रभागेमध्ये आणि काय आहे? तर पुंडलिक मुनी आहे. सकळ संताची एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. सकळ संताचे एक वेळा भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखलिया. सगळ्या संतांची भेट घ्यायची तुम्हाला गरज आहे. सगळ्या संतांना धुंडाळीत घ्यायची तुम्हाला गरज नाही. पंढरपूरला जा ना फक्त पुंडलिकाचं दर्शन घ्या आणि पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या संतांची भेट होते. म्हणून त्या ठिकाणी पुंडलिक सुद्धा असणारा मुकुट मणी आहे. स्नान पुंडलिकाचं दर्शन घ्यावं. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तेच आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्हाला फक्त चंद्रभागेचं स्नान करायचं. विधी काय आहे तिथला? चंद्रभागेला स्नान आणि कथा ऐकायची, कीर्तन ऐकायचं. मग तुम्हाला दर्शन नाही घेतलं तरी चालेल का? घ्यावंच लागतं. पण तिथला विधी आहे तो. तुम्ही नुसतं पंढरपूर जाईन म्हणता पंढरी यम थोर चिंता करी. पंढरपूरला जर नुसतं जायचं म्हणलं तर यमाला चिंता पडती महाराज. यमाला का चिंता पडते? तर पंढरपुरामध्ये इतकं असणार मोक्षाचं ठिकाण आहे ते.